आपण पहिला धडा पाहूया. संच, गणित भाग 1 मधला पहिला धडा आहे. प्रकरण संच. संचामध्ये पहिल्या सुरुवातीला संच म्हणजे काय आहे ते पाहूया. संच ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात त्या समूहाला संच म्हणतात. ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हणतात. समूहाला संच असे म्हणतात. आता पाहूया आपण संच म्हणजे नेमकं समूहातील घटक. एखादा समूह ज्याचं वर्गीकरण करत असताना आपण त्या घटकांचं सेम वर्ग म्हणजे एकाच नैसर्गिक संख्यांचा संच, त्यातील घटक सर्व नैसर्गिक संख्याच असतील. एखादा पक्ष्यांचा संच, सर्व प्रकारचे त्यात पक्षी असतील. असे आपण उदाहरण पाहिले की त्यात सगळे घटक सारखेच असते. मुलींचा संच, आता मुलींच्या नावाचा संच, एखाद्या मुलाचं नाव आले तो त्याचा घटक नसणार आहे. म्हणजे संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या संचाचे घटक म्हणतात. म्हणजे त्या वस्तू ज्या आहेत तर त्यात संचाचे घटक असतात. संचाचे घटक म्हणजे संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्यांना संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना त्यांना त्या संचाचे घटक असे म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये एलिमेंट म्हणतात. आता संच दर्शवण्यासाठी इंग्रजीमधले कॅपिटल लेटर्स म्हणजे ABCD, कॅपिटल लेटर ABCD असे हे वर्णाक्षर वापरतात संच दर्शवण्यासाठी. संच दर्शवण्यासाठी वापरतात. आणि त्यामधील घटक जे आहेत ते घटकांसाठी स्मॉल लेटर्स स्मॉल ABCD हे कशासाठी घटक दर्शवण्यासाठी वापरतात. म्हणजे एखादा संच लिहायचा आहे आपल्याला, उदाहरणार्थ A हा संच लिहायचा आहे, कॅपिटल A, आणि त्यासाठी जे चिन्ह वापरलं जातं त्याला महिरपी कंस म्हणतात. आणि महिरपी कंसामध्ये आपण 3 घटक दर्शवलेले आहेत ABC, म्हणजे ABC या 3 घटकांचा हा तो संच झाला. म्हणजे याचा अर्थ काय होतो, A हा संच A चा घटक आहे, B हा संच A चा घटक आहे, C हा सुद्धा संच A चा घटक आहे. A चा घटक आहे हे दर्शवण्यासाठी कसं दर्शवतात, A घटक आहे कोणाचा, A चा. म्हणजे याचा अर्थ काय होतो, A हा संच कॅपिटल A चा घटक आहे, B हा संच A चा घटक आहे, तसेच C हा संच A चा घटक आहे. आणि नाही, घटक नाही कसं दर्शवतात, आता समजा उदाहरणार्थ D हा संच A चा घटक नाही. नाही म्हटल्यानंतर वर रेष ओढली जाते. म्हणजे याचा अर्थ D हा
ई हा संच ए चा घटक नाही. नाही म्हणजे घटक वर रेष ओढायची, घटक आहे म्हणजे त्यात या अशा प्रकारे ही रेष दर्शविली जाते. याचा अर्थ काय होतो? या चिन्हाचा अर्थ घटक असणे. म्हणजे हे असं दाखवलं की घटक असणे आणि हा चिन्ह दर्शवला की घटक नसणे. लक्षात आलं? तर संच लिहिण्याची पद्धत आपण नंतर पाहूया. संच म्हणजे नेमकं काय आहे? एखाद्या ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात. अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात. म्हणजे तुम्ही हे पहा, वर्गातील हुशार मुलांचा संच. हुशार मुलांचे संच अचूकपणे सांगता येतं का? प्रत्येकाचं इथं मत वेगळं असू शकतं. म्हणजे मी म्हणेल ज्यांना हुशार, तुम्ही त्यांना म्हणणार नाही, किंवा माझं मत हुशारचं वेगळं असेल, दुसऱ्या शिक्षकांचं वेगळं असेल. म्हणून त्यामध्ये अचूकपणे नेमकेपणे सांगता येतं का? नाही, सांगता येत नाही. म्हणून हा हुशार मुलांचा संच होणार नाही. जर म्हटलं वर्गातील मुलांच्या संख्येचा संच, तर वर्गातील आपल्याला निश्चित संख्या सांगता येते, किंवा नियमित उपस्थित राहणाऱ्या वर्गातील मुलांचा संच, तेही अचूकपणे आणि नेमकेपणे सांगता येतं, म्हणून तो संच आहे. हुशार असणं किंवा शूर, वर्गातील शूर मुलांचा संच. आता शूर कोण आहे? प्रत्येकाचं मत वेगळं असेल. मी ज्याला शूर आहे, चांगला धाडसी आहे म्हणेल, त्यात दुसऱ्यांचं मत तेच नसणार आहे. म्हणून अशा प्रकारे संचामध्ये जे घटक येतात ते नेमके आणि अचूकपणे सांगता येतात, त्यालाच आपण संच म्हणतो. आठवड्यातील वार निश्चितपणे सांगू शकतो. महिन्यातले दिवस निश्चितपणे सांगू शकतो. प्रत्येक महिन्यात किती दिवस असतात ते निश्चितपणे सांगू शकतो, म्हणून ते संच असतात. आणि त्या संच जो ज्या घटकापासून तयार होतो ते संचाचे घटक असतात. आता संच दर्शवण्यासाठी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो, ABCD असे संच दर्शवण्यासाठी. आणि त्यातील घटक जेव्हा आपण दर्शवतो ते दर्शवण्यासाठी आपल्याकडे स्मॉल लेटरचा वापर केला जातो. एखादा घटक त्या संचाचा आहे असं दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो, आणि एखादा घटक त्या संचाचा नाही असं दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. आता आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहू. दोन प्रकारे संच लिहितात. आता पाहूया आपण संच लिहिण्याच्या पद्धती. संच लिहिण्याच्या पद्धती. दोन प्रकारे लिहितात संच. पहिली पद्धत पाहूया, यादी पद्धत, आणि दुसरी आहे यादी पद्धत, आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत. यादी पद्धतीमध्ये पहिल्यांदा आपण पाहूया यादी पद्धत. यादी पद्धतीमध्ये घटकांची यादी केली जाते. म्हणजे या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात व प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकामध्ये स्वल्पविराम म्हणजे कॉमा देतात. त्यामध्ये घटकाचा क्रम महत्वाचा नसतो, सगळे घटक दर्शवणे मात्र आवश्यक असते. उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला आहे 1 ते 7 नैसर्गिक संख्यांचा संच. 1 ते 7 नैसर्गिक संख्यांचा संच आपण कसं लिहितो? 1 ते 7 म्हणजे महिरपैकी आपण कोणत्याही संचासाठी A, B हे वर्णाक्षर वापरू शकतो. महिरपी कंसामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1 ते 7 नैसर्गिक संख्यांचा संच यामध्ये यादी केले. उदाहरणार्थ आणखी दुसरा संच मी म्हटलं पाचच्या पटीतील पहिल्या 4 संख्या. 5च्या पटीतील पहिल्या 4 संख्या
आपण आता इथं संचासाठी बी हे वर्णाक्षर आपल्या 5च्या पटीतील म्हणजे 5 येणार. 5 दोणी 10, 5 त्रिक 15, 5 20. पहिल्या 4 संख्या झाल्या. आता याच्यामध्ये क्रम बदलला तरी चालतो. जर मी हे संच अशा पद्धतीने लिहिलं, यामध्ये लिहिलं 3, 2, 1, 7, 6, 5, 4, तरीही हा संच यादी पद्धतीला आहे. यामध्ये क्रम महत्वाचा नाही, मात्र घटक हे तेच येणं आवश्यक आहे जे घटकाची अदलाबदल करता येत नाही. हाच आपण महिरपी कंसात लिहू शकतो. त्याला मी लिहिलं 15, 5, 20, 10, तरी हा संच हाच आहे. यातल्या घटकाची महत्वाची गोष्ट म्हणजे घटक आहे. मात्र यामध्ये आता उदाहरणार्थ कलेक्टर या शब्दातील अक्षरांचा संच, कलेक्टर COLLECTOR. आता याच्यात कलेक्टर या शब्दातील अक्षरांचा संच. आता ह्याच्यात अक्षरे कोणकोणते आहेत? COLE, आता TO डबल आलेला आहे इथं, OR. आता याच्यामध्ये C 2 वेळा आलाय इथं, म्हणून त्याला पुनरावृत्ती करायची नाही संचामध्ये. त्यात C 1 वेळा घ्यायचं. O किती वेळा आलाय? 2 वेळा आले, म्हणून त्याला एकच वेळा घ्यायचं. L किती वेळा आले? 2 वेळा आले, म्हणून एकच घ्यायचं. E एकच वेळा आहे, 1 वेळा घ्यायचं. परत C आले. T 1 वेळा आहे म्हणून 1. R 1 वेळा आहे म्हणून आता हा संच आपण संच समजा D घेतला तर संच D हा यादी पद्धतीतील कशाचा संच झाला? कलेक्टर या शब्दातील अक्षरांचा संच. याच्यामध्ये क्रम मागे पुढे झाला तरी चालतो. जर 2 डबल आलेले अक्षर असतील तर त्याला पुनरावृत्ती टाळून एकच वेळा घेतलं जातं. म्हणजे कोणत्याही क्रमाने लिहिता येतात आणि मात्र त्याच्यामध्ये स्वल्पविराम देणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया दुसरी पद्धती जी आहे गुणधर्म पद्धती. यादी पद्धतीमध्ये सरळ सरळ एकानंतर एक घटक आपण कॉमा देऊन लिहू शकतो. त्याच्यानंतर गुणधर्म पद्धत, दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत. आता याच्यामध्ये गुणधर्म पद्धतीमध्ये आता हेच उदाहरण घेतलं मी तर मग गुणधर्म पद्धतीमध्ये कसं म्हटलं जातं, तिथं वर्णन केलेलं आहे की 1 ते 7 या नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजे त्यामध्ये त्याचं वर्णन आहे. मी वर्णन काय केलेलं आहे? 1 ते 7 नैसर्गिक संख्यांचा संच हे वर्णन झालं. त्याचं वर्णन करताना तेच लिहिणं म्हणजेच गुणधर्म पद्धत झाली. दुसरी पाहूया गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धत. आता याच्यामध्ये या पद्धतीमध्ये यादी न करता संचाला सर्वसाधारण घटक चलाने दाखवून उभी रेष दाखवतात आणि उभ्या रेषेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. त्याच्यामध्ये A हा संच A चे घटक X असे आहेत की संच A चे वाचन कसं करायचं लक्षात घ्या. संच A चे घटक X असे आहेत की उभे रेष असेल X आहे. X हा पूर्णांक संख्येचा घटक आहे. पूर्णांक संख्यासाठी कॅपिटल I अक्षर वापरतात. X हा पूर्णांक संख्येचा घटक आहे आणि तो -2 पेक्षा लहान -2 पेक्षा मोठा आणि 2 पेक्षा मोठा आहे. पूर्णांक संख्या माहिती आहे आपल्याला, I अक्षराने दर्शवल्या जातात. पूर्णांक संख्या सर्व धन आणि ऋण संख्या. आता समजा -3, -2, -1, 0, 1, 2 हे डॅश डॅश हे झाला पूर्णांक संख्यांचा संच.
आता या संचामध्ये आता मी वर्णन कसं केलंय गुणधर्म पद्धतीमध्ये, वाचन कसं करायचं याचं. संच A चे घटक, हा झाला संच A. संच A चे घटक x उभी रेष आहे असे आहेत की x हा पूर्णांक संख्येचा घटक आहे. आताच पाहिलं आपण घटक आहे ला चिन्ह कोणतं वापरतात, हे अशा पद्धतीने x हे पूर्णांक संख्येचे घटक आहेत आणि x हा कोणापेक्षा, हे चिन्ह काय दर्शवतं इकडचं, x हा 2 पेक्षा लहान आहे मात्र -2 पेक्षा मोठा आहे. आता इथं पहा बरं, -2 पेक्षा मोठा म्हणजे इकडे येतात ऋण संख्यात. -2 पेक्षा मोठा कोण कोण आहे, -1 0 आणि 2 पेक्षा लहान म्हणजे हे इथून 2 पासून इकडे यायचं म्हणजे हे -2 पासून हे इथं हे कोणकोणते घटक आहेत, हे 3 झाले. -1 0 1 हे 3 घटक. म्हणजे याला यादी पद्धतीमध्ये आपण कसं लिहितो, A चे घटक कोणकोणते, -1 0 आणि 1 हे 3 घटक आहे. म्हणजे याचा अर्थ हे यादी पद्धत, ही झाली गुणधर्म पद्धत. संच A चे घटक x असे आहे की x हा कोणाचा, पूर्णांक संख्येचा घटक आहे आणि x हा 2 पेक्षा लहान आणि -2 पेक्षा मोठा आहे. हे झालं गुणधर्म आणि हे झाली यादी पद्धतीनं. लक्षात आलं. आता आपण कुठेही कोणताही गुणधर्म 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांचा संच, गुणधर्म पद्धतीमध्ये 25 पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच, आठवड्यातील वार, असं कोणतंही उदाहरण घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये याचा संचाचा उपयोग करत असताना फक्त इथं वाचन करताय. नैसर्गिक संख्याचा संच n म्हणजे काय असतो, नैसर्गिक संख्याचा संच. त्याच्यासाठी अक्षरी जसे इथं I वापरलेला आहे ना, नैसर्गिक संख्यासाठी n वापरतात, कॅपिटल N. नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच यादी पद्धतीत आपण कसं लिहितो, n. नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात, 1 2 3 4 डॅश 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 आणि कॅपिटल N. त्याच्यानंतर W हा पूर्ण संख्यासाठी, पूर्ण संख्यांचा संचासाठी काय वापरतात, W. पूर्ण संख्या W शून्यापासून सुरू होतात, 0 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आत्ताच घेतलेला कॅपिटल I हा पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये कोण कोण येतं, 8व्या वर्गाला शिकलाय तुम्ही. पूर्णांक संख्या धन आणि ऋण संख्या आत्ताच वर दर्शवले, -3 -2 -1 0 1 2 3 हेच पूर्ण संख्या. आणि त्याच्यानंतर Q वास्तव संख्या R वापरल्या जातात आणि हे परिमेय संख्यासाठी Q वापरलं जातं. परिमेय संख्या आणि वास्तव संख्यासाठी R. वास्तव संख्या. अशा पद्धतीने काही वर्णाक्षरे तुम्ही यादी पद्धतीमध्ये लिहिण्यासाठी कॅपिटल N, W, कॅपिटल N हे नैसर्गिक संख्यासाठी झालं, W पूर्ण संख्यासाठी झालं, I पूर्णांक संख्यासाठी, Q परिमेय. तुम्हाला शक्यतो ह्या 3चा वापर जास्त होईल, पहिल्या 3, आणि R हा वास्तव संख्यांचा संच. ठीक आहे. आता आपण सराव संच 1.1 मधली उदाहरणे पाहूया. सराव संच 1.1 मधलं आपण पहिलं उदाहरण पाहूया. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पुढील संच
यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने आपण आताच पाहिलेली यादी पद्धत इथं गुणधर्म दिलेला असेल. पहिलं आहे समपूर्णांक संख्यांचा संच. पहिलं उदाहरण आहे समपूर्णांक संख्यांचा संच. समपूर्णांक आताच मी दाखवलं होतं. पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं? पूर्णांक संख्यांचा संच. संख्यांचा संच. आता समसंख्या माहिती आहे आपल्याला. समसंख्या म्हणजे समसंख्या 2 4 6 8 इथे समपूर्णांक पूर्णांक संख्यांचा संच म्हटलंय. समपूर्णांक संख्या कोणकोणत्या येतील? मग संच आपण A लिहू शकतो. सुरुवात कुठून होते? 2 4 6 8 या पद्धतीनं समपूर्णांक संख्यांचा हा झाला संच. त्याच्यानंतर दुसरं आहे उदाहरण 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. सममूळ मूळ संख्या माहिती आहेत आपल्याला. 2 पासून सुरू होते. 2 3 पण सम कोणती आहे? तर ती एकमेव संख्या आहे, ती म्हणजे 2. ही सममूळ संख्या आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण पाहूया. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. सर्व ऋण पूर्णांकांचा संच. पूर्णांकाचा संच. ऋण पूर्णांक संख्या आत्ताच पाहिलं आपण. काय येतील? सर्व वजा. म्हणजे आता इथं अनंतापासून सुरुवात होते. किंवा आपण सुरुवात करत असताना उलटही लिहू शकतो. -1 -2 -3 डॅश 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 असंही लिहिता येतं. -3 -2 -1 ही शेवटची संख्या असेल. -1 पासून पुढे कितीही खाली घेत गेलेल्या सर्व संख्या ह्या ऋण पूर्णांक संख्या आहेत. त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7 मूळ स्वर कोणते येतात? सा रे ग म प ध नि सा. सा डबल आलेला आहे म्हणून त्याची पुनरावृत्ती करायची नाही, एकच वेळा घ्यायचं. सा रे ग म प ध नि सा. सा लिहायची आवश्यकता नाही, एकच वेळा आले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रश्न दुसरा पाहूया. पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. म्हणजे गुणधर्म पद्धत लिहा. दुसरं उदाहरण आहे पुढे चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. दुसरं उदाहरण चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण 4/3 म्हणजे याचा अर्थ काय होतो? Q आपण कशासाठी वापरलेला आहे? परिमेय संख्येसाठी. म्हणजे 4/3 हा संच Q चा घटक आहे. याचा अर्थ काय होतो? 4/3 हा संच
Q, संच Q म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्येचा घटक आहे. घटक आहे. दुसरं उदाहरण पाहूया. -2 म्हणजे आता चिन्ह -2 कोणाचा घटक नाही, यांचा घटक. यान कशासाठी वापरलेला आहे? नैसर्गिक संख्येसाठी. -2 हा संच n म्हणजेच नैसर्गिक संख्येचा घटक नाही. नैसर्गिक संख्येचा घटक नाही. उभी रेष आहे म्हणून घटक नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघूया. कोणतेही दोन संच यादी पद्धतीने आणि गुणधर्म पद्धतीने लिहायचे. तुम्ही स्वतःच एखादं उदाहरण तयार करायचं यादी पद्धतीने आणि त्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचं, किंवा गुणधर्म पद्धतीने लिहायचं आणि त्याला यादी पद्धतीमध्ये रूपांतरित करायचं. उदाहरणादाखल आता मी एक उदाहरण दाखवते. तिसऱ्यात एक घेते उदाहरण. मी लिहिते गुणधर्म पद्धतीमध्ये. संच A चे घटक x असे आहेत की x हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि x हा कोणापेक्षा 3 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान आहे. x हा 5 पेक्षा लहान, 3 पेक्षा मोठा. मग कोणता घटक असतो तो? आपण यादी पद्धतीमध्ये लिहू. ही झाली गुणधर्म पद्धत. अशी उदाहरणे तुम्ही स्वतः तयार करायचे. गुणधर्म पद्धत. संच A चे घटक x असे आहेत की x हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि x हा 3 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान आहे. 3 पेक्षा मोठा नैसर्गिक संख्या कोणती असते? 4 आणि 5 पेक्षा लहान 4. म्हणून गुणधर्म पद्धतीचं वर्णन आपण यादी पद्धतीमध्ये केलं. हा झाला घटक 4. ही झाली यादी पद्धत. अशा प्रकारचे मी एक उदाहरण करून दाखवलेलं आहे. तुम्ही असे अनेक उदाहरण करून घेऊ. उदाहरणार्थ या गुणधर्म पद्धतीमध्ये म्हटलं आठवड्याचे वार. आठवड्याचे वार B हा संच आठवड्याच्या वारांचा संच. उदाहरणात दुसरं उदाहरण घेतलं साधारण B चे संच B चे घटक Y असे आहेत की Y हा आठवड्यातील वार आहे. Y हा आठवड्यातील वार आहे. आठवड्यातील वार कोणकोणते असतात? मग हे यादी पद्धतीत केलं आपण. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. हे झाले यादीत. क्रम कोणताही झाला. अशा प्रकारची तुम्ही स्वतः उदाहरणं करायचे. आता त्याच्यानंतर चौथं उदाहरण पाहूया. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. चौथं उदाहरण आहे. पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पुढील संच यादी पद्धतीने लिहा.
पहिलं उदाहरण आहे त्यातलं. पहिलं उदाहरण आहे भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच. भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्याचा संच म्हणजे आपण त्याला मराठी महिने म्हणतो. मराठी महिने कोणकोणते आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ हा त्याचा संच. इथं हे गुणधर्म दिलेला आहे. आता आपण यादी पद्धतीने संचला कोणताही वर्णाक्षर वापरू शकता. मी इथं कॅपिटल बी वापरलाय. कोणकोणते येतात मग? चैत्र, चैत्र, वैशाख, वैशाख, ज्येष्ठ, ज्येष्ठ, आषाढ, आषाढ, श्रावण, श्रावण, भाद्रपद, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, मार्गशीर्ष याला अग्रहायण म्हणतात. शीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. अशा पद्धतीने हे 12 मराठी महिने म्हणजेच भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच झाला. चला त्याच्यानंतर दुसरं उदाहरण पाहूया. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. कॉम्प्लिमेंट आधी स्पेलिंग लिहून घ्यायचं. COMPLEMENT. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. आताच पाहिल्याप्रमाणे आपण ह्याला संच डी घेऊया. कॉम्प्लिमेंट. आता हे जर शब्द यांची यादी केल्यानंतर जे शब्दांची यामधल्या अक्षरांची पुनरावृत्ती होती ते टाळायचं. त्यातलं पहिलं अक्षर घेतलं COMPLEM आलेला आहे सुरुवातीला. ई आलेला आहे. N आणि T. आता पाहायचं पुनरावृत्ती झालेली आहे का? कोणत्याही अक्षराची पुनरावृत्ती. हा त्याचा संच झाला यादी पद्धतीने. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5. कोणकोणते? त्यासाठी आपण संच घेऊया. समजा संच ई. ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत ज्यातनं आपल्याला आजूबाजूच्या परिसरातलं ज्ञान होतं. डोळ्यांनी पाहतो, नाकाने वास घेतो, जिभेने चव घेतो, कानाने ऐकतो आणि त्वचेतनं आपल्याला संवेदना होते. ही सर्व ज्ञानेंद्रिय आहेत. या सर्व गोष्टीचं ज्ञान होतं म्हणून याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आता ज्ञानेंद्रियमध्ये कोणकोणते येतात? नाक, कान, डोळे, जीभ, जिभेने चव येते आणि त्वचा. त्वचेनं आपल्याला संवेदना होते. अशा पद्धतीने हे त्याचं गुणधर्माचं यादीत रूपांतर झालं. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. 1 ते 20 मूळ संख्यांचा संच. आता इथं सम विषम असं काही म्हटलेलं नाही म्हणून मूळ संख्यांची सुरुवात आपली 2 पासून होते. 2 पासून करू. याला धरू आपण संच ए. 1 ते 20 पहिला घेऊ. 2, 3, 5,
7, 11, त्यानंतर आहे 13 आणि 17, 19, 20 पर्यंत म्हटलेलं आहे, म्हणून 1 ते 20 पर्यंतचा मूळ संख्यांचा हा झाला संच. त्याच्यानंतर 5वं उदाहरण आहे पृथ्वीवरील खंडांचा संच. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड आहेत. आणि ह्या 7 खंड कोणकोणते आहेत? आशिया, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. म्हटलं घेऊया आशिया. आपण कोणत्या खंडात असतो? आशिया खंडात. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, त्याच्यानंतर दक्षिण आणि उत्तर अमेरिका. दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. असे हे 7 खंड आहेत. कोणकोणते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका. आशिया खंडामध्ये आपला देश आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 5वं उदाहरण घेऊया. 5वं उदाहरण आहे पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. पुढील संच आता यादी पद्धतीच्या ऐवजी गुणधर्म पद्धतीने लिहायचे. पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. गुणधर्म पद्धतीने लिहा. पहिलं उदाहरण दिलेलं आहे A बरोबर आहे महिरपी कंसामध्ये 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. आता इथं पाहताच लक्षात येतं की हे सगळ्या वर्गसंख्या आहेत. वर्गसंख्या आहेत. पहिला आहे 1 म्हणजे 1 चा वर्ग, दुसरा 4 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, अशा पद्धतीने शेवटचा अंक आहे 100 म्हणजे हा आहे 10 चा वर्ग. तर याला आपण गुणधर्म पद्धतीत लिहित असताना वर्णन करायचं. संचचा जो अर्णाक्षर घेतलेला आहे तेच घ्यायचं, इथं बदलायचं नाही. कॅपिटल A दिलेला आहे तर आपण कॅपिटल A. संच A चे घटक x असे आहेत की, असे आहेत, उभी रेषला काय म्हणायचं? असे आहेत की x बरोबर n चा वर्ग. n म्हणजे संख्या 1 2 3 3 4 5 n, आणि n हा कोणाचा घटक आहे? नैसर्गिक संख्येचा घटक आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे कुठून सुरुवात होतात? 1 2 3 4 5, आणि हा n हा कोणापेक्षा? नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात म्हणून इथे लिहिण्याची काय आवश्यकता नाही. 1 हा कोणापेक्षा लहान आहे? 11 पेक्षा लहान आहे. 11 पेक्षा लहान असलेली नैसर्गिक संख्या असते 10. याला आपण असंही लिहू शकतो, n लहान आणि बरोबर आहे 10 पेक्षा, असं लिहितो. बरोबर आहेचा अर्थ काय होतो? ती शेवटची संख्या 10 आहे असंही लिहिता येतं, किंवा n हा लहान आहे 11 पेक्षा. म्हणजे याचा अर्थ n 1 2 3 बरोबर काय येईल? 1 2 3 हे कुठपर्यंत येईल? 10 पर्यंत. आणि 1 चा वर्ग, 1 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, अशा पद्धतीने 10 चा वर्ग 100 झाला. ही झाली यादी पद्धतीचा गुणधर्म पद्धतीमध्ये रूपांतर. दुसरं उदाहरण पाहूया. B
संच बी मधील घटक दिलेले आहेत 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48. आता हे पाहताच लक्षात येतं की 6चा पाढा आहे. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, कुठपर्यंत 6 8 48, म्हणजे कुठपर्यंत आहे 8 पर्यंत आहे, म्हणजे 9 पेक्षा लहान. आता जसं वर्णन केलं होतं आपण त्याच पद्धतीनं करायचं. संच बी, बीच वापरायचं इथं चिन्ह. बी चे घटक y असे आहेत की y बरोबर 6n, 6च्या पटीत आहे. इथं n चा वर्ग म्हणजे प्रत्येक संख्येचा वर्ग होता, इथं 6च्या पटीत आहे. 6च्या पटीत म्हणजे 6n, आणि n कोण आहे, n चं वर्णन करायचं. n हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे आणि n हा कोणापेक्षा लहान आहे, शेवटचा अक्षर 6 8 48, म्हणजे 6 गुणिले 8 आहे, आणि म्हणजे 8 हे कोणापेक्षा लहान आहे, 9 पेक्षा लहान आहेत, म्हणून n हे 9 पेक्षा लहान आहेत असं वर्णन आहे. वाचत असताना मग कसं वाचायचं, संच बी चे घटक y असे आहेत की y बरोबर 6n, म्हणजे 6च्या पटीतील संख्या. n हा नैसर्गिक संख्येचे घटक असून n हा 9 पेक्षा लहान संख्या आहे. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघूया. तिसरं उदाहरण आहे सी महिरपी कंसात S, M, I, L, E. तर लक्षात येतं इथं हे काय आहे, स्माइल शब्द तयार होतो. स्माइल या शब्दातील अक्षर आहेत. लिहित असताना आता मग कसं लिहायचं याला, आपण यादी पद्धत गुणधर्म पद्धतीत कसं लिहायचं, सी चे घटक, संच सी चे घटक x असे आहेत की x हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. स्माइल या शब्दातील अक्षर आहे. पण आता फक्त याचं वर्णन काय केलं आपण, संच सी चे घटक x असे आहेत की x हे स्माइल या शब्दातील अक्षर आहे. चौथं उदाहरण पाहूया. चौथं उदाहरणामध्ये दिलेलं आहे डी बरोबर रविवार, सोमवार, मंगळवार. आताच मी उदाहरण घेतलं होतं. हे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे कशासाठी आहेत, हे आठवड्यातील दिवस किंवा वार आहेत. आठवड्यातील दिवस आहेत, आठवड्याचे दिवस आहेत. हे उदाहरण घेतलं होतं म्हणून ह्याची पुनरावृत्ती करत नाही. त्याच्यानंतर 5वं घेते उदाहरण. 5चं उदाहरण आहे x बरोबर A महिरपी कंसात AET. आता यापासून कोणता शब्द तयार होतो, ईट किंवा टी किंवा एट या शब्दातील अक्षरात. आता तुम्ही कोणताही शब्द त्यातला निवडू शकता. यामधला x, संच x चे घटक y असे आहेत की y हे ईट या शब्दातील अक्षर आहे. या शब्दातील अक्षर आहे. ईट या शब्दातील, ईट शब्द येतो किंवा टी सुद्धा येतो, TEA, किंवा एट सुद्धा येतो, ATEA. कोणताही एक त्यातलं किंवा म्हणून लिहू शकता. ईट, टी या शब्दातील अक्षर आहे. ठीक आहे.
आता हे आपण सराव संच 1.1 मधली उदाहरणं पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढच्या तासाला आपण संचाचे प्रकार पाहूया.